विरार पश्चिमेला यंदाच्या वर्षी देखील विरार रन मोठ्या उत्साहाने साजरं करण्यात आलेली आहे। विरार पश्चिमेला यशवंतनगर या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील विरार रन मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली आणि यावेळेस 2500हून अधिक स्पर्धकांनी विरार रनमध्ये सहभाग घेतला होता। 500 स्पर्धकांपासून सुरू झालेली विरार रन यांनी आता एक मौलाचा टप्पा गाठलेला आहे। यंदाच्या वर्षी देखील 10 किलोमीटर, 3 किलोमीटर आणि 1.5 किलोमीटर अशा विविध मिनी मॅरेथॉन आयोजित करण्यात आल्या होत्या। तर येणाऱ्या काळामध्ये 21 किलोमीटरची मॅरेथॉन देखील आयोजित करण्याचा मानस आयोजक हार्दिक राऊत यांनी समोर सांगितलेला आहे। याचबरोबर विरार रनमध्ये यंदाच्या वर्षी बहुजन विकास आघाडीचे युवा नेते क्षितिज ठाकूर तसंच वसई विरार महानगरपालिकेचे प्रथम महापौर आणि कामगार नेते राजू पाटील यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती। त्याचबरोबर वसई विरार महानगरपालिकेचे महापौर अजू पाटील यांनी उपस्थिती लावून सर्वप्रथम स्पर्धेचे फ्लॅग होस्टिंग केले। स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी यांनी या ठिकाणी हजेरी लावली होती। तसंच अभिनेता प्रदीप काबरे यांनी देखील या ठिकाणी उपस्थिती लावली होती। फक्त महिला नाही, लहान मुलं नाही तर वयोवृद्धांनी देखील या स्पर्धेचा अतिशय आनंद लुटला आणि मोठ्या प्रमाणात या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। विराट फाउंडेशन, विरार मेडिकल असोसिएशन, त्याचबरोबर रॉयल थम्स, अमेय क्लासिक क्लब यांनी एकत्रित येऊन हा संपूर्ण कार्यक्रम जो तो मोठ्या उत्साहाने आणि व्यवस्थितरित्या पार पाडल्याचा पाहायला मिळत आहे। आयोजक हार्दिक राऊत यांचे यावर काय म्हणणे ते जाणून घेऊया। त्याचबरोबर यंदाच्या वर्षी पार पडलेली साडी वॉकेथॉन ही नवी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी, सशक्तीकरण दाखवण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। तसंच फन रनमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाचे वर्षी देखील मोठ्या प्रमाणात संदेश देण्यात आले। मातृवात्सल्य, त्याचबरोबर विविध परंपरा तसेच विविध महिलांचे सशक्तीकरणाचे संदेश देखील यामध्ये देण्यात आले आणि यामध्ये महत्त्वाचा संदेश होता तो म्हणजे मच्छीमार आणि शेतकरी यांच्या होत असणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी कशाप्रकारे प्रशासनाने पावले उचलली पाहिजेत यावर देखील, या गंभीर विषयांवर देखील या ठिकाणी चर्चा करण्यात आली। यावेळेस क्षितिज ठाकूर आणि राजीव पाटील हे उपस्थित होते आणि त्यांच्या समोर हे संपूर्ण संदेश देण्यात आले। तसेच या नेत्यांपर्यंत संदेश पोहोचवण्यात आले। बहुजन विकास आघाडी तसंच विरार रन, विराट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो आणि गेली 15 वर्ष सलग हा उत्सव साजरा होत असल्याने खेळाडूंना तसंच धावपटूंना एक चांगलं व्यासपीठ लाभत असल्याचं देखील धावपटूंचं म्हणणं आहे। जाणून घेऊया यावर आयोजकांचं काय म्हणणं आहे। सालामाप्रमाणे याही वर्षी विरार रनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। 2500 पेक्षा जास्ती स्पर्धक आणि मोठ्या संख्येने असणारी स्पर्धकांची उपस्थिती हे आपल्या यशाचं किंबहुना लोकांचं असलेल्या आशीर्वादाचं प्रतीक आहे। लोकांच्या सेवेमध्ये राहून लोकसेवा करत राहण्याची जे व्रत बहुजन विकास आघाडी लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम महापौर राजीवजी पाटील, युवा नेते क्षितिजजी ठाकूर व विद्यमान महापौर अजूजी पाटील या संपूर्ण टीमच्या मार्गदर्शनाखाली 15वं वर्ष संपूर्ण नाविन्यपूर्ण विविध स्पर्धा, त्यामध्ये साडी वॉकथॉन असेल, महिलांच्यासाठी ग्रुप मध्ये असणारा फन रन असेल, तर तुम्ही बघितलं असेल का स्पर्धकांच्या ह्या मोठ्या उपस्थितीमुळे आपण हा पूर्णपणे यशस्वी करू शकलो। ह्याच्यामध्ये विरार मेडिकल असोसिएशनचे सर्व डॉक्टर्स, सिने अभिनेते, नाट्यकलावंत प्रदीपजी कबरे यांच्यासारख्या मान्यवरांची उपस्थिती होती। क्षितिज दादा, प्रथम महापौर नाना, आपले विद्यमान महापौर, फ्लॅग ऑफला स्वतः अजीवजी पाटील उपस्थित होते आणि अजून सुद्धा ह्या कार्यक्रमाला रंगत आणण्यासाठी विविध स्पर्धांचं पुढच्या वर्षी ह्याच्यामध्ये आपण समावेश करावा अशी आपल्या संपूर्ण आयोजन कमिटीने निर्णय घेतलेला आहे। त्या निर्णयास सार्थ ठरण्यासाठी आपल्या सर्वांचा प्रामाणिक प्रयत्न राहील आणि तुम्ही सर्व पत्रकार बंधू त्यांनी जी प्रसिद्धी दिली त्याबद्दल तुमचे आभार मानतो। पोलीस दलाचे आभार मानतो, महापालिका प्रशासनाचे आभार मानतो। चुकून कोणाचे जर आभार मानायचे राहिले असेल त्या सर्व राहिलेल्या लोकांचे सुद्धा आभार मी तुमच्या माध्यमातून मानतो। धन्यवाद। सर, पुढच्या वर्षी 21 किलोमीटरची रन होऊ शकते, काही घोषणा कराल का याबाबत? 21 किलोमीटरची रन आणि व्हीलचेअर रन दिव्यांग बांधवांसाठी या 2 रनचा आम्ही मानस केलेला आहे। आमचे महापौर, विद्यमान महापौर अजीवजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते हितेंद्रजी ठाकूर आणि प्रथम महापौर राजीवजी पाटील यांच्या संकल्पना कार्यान्वित करण्यासाठी क्षितिज दादा आणि सिद्धार्थ यांच्या मार्गदर्शनाखाली आमची युवा टीम ही संपूर्णपणे कटिबद्ध राहील। माझं नाव सिद्धेश पाटील आणि जवळजवळ ही 15वी मॅरेथॉन आहे विरार रन
आणि यावेळेला महानगरपालिकेची मॅरेथॉन झाली नव्हती, त्याच्यामुळे जास्त उत्सुकता आहे. कारण आमच्यासारख्या फिटनेस ठेवणाऱ्या लोकांना की मॅरेथॉन आणि ह्या बाकी सगळ्या गोष्टींची आवड असते आणि आपल्या विरार वसईमध्ये ही मॅरेथॉन पुन्हा होत आहे, त्याच्यामुळे खूप उत्सुकता आहे. किती वर्षापासून तुम्ही धावताय, रन्समध्ये पार्टिसिपेट करताय? विरार रनमध्ये कधीपासून येताय? विरार रन आय गेस 2011-2012 पासून सुरू झाली, तर तेव्हापासूनच मी या रनमध्ये करतोय. आणि हार्दिक राऊत, हार्दिक दादाने जी मॅरेथॉन सुरू केली आहे विरार रन, त्याच्यामुळे खूप फिटनेस प्रेमींना खूप छान आहे की ऍटलिस्ट त्या निमित्ताने ते स्वतःच फिटनेस दाखवतात. आणि आजच्या युगात स्वतःसाठी टाइम काढणं दिवसाभरातून ते खूप चांगलं आहे. म्हणजे दिवसातून एक 10-15 मिनिट लोकांना जमत नाही, त्या लोकांनी थोडंफार रन केलं, चाललं तर ते खूप आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. काय सांगाल फिटनेसबद्दल? युथला काही फक्त हे सांगेल की आजकाल मोबाईलचं जग वगैरे आलेलं आहे, पण फिजिकली ऍक्टिव्ह खूप इम्पॉर्टंट आहेत. तर त्याप्रमाणे स्वतःसाठी ऍटलिस्ट काहीतरी वेळ काढून स्वतः प्रॅक्टिकली फिजिकली ऍक्टिव्हिटीज करणं खूप गरजेचं आहे.